बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अमरावतीमधनं एक मोठी बातमी। अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर अमरावतीमध्ये अमित शहा, राहुल गांधी तसंच बच्चू कडूंच्या सभा होणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सभा देखील घेणार आहेत। तर अमरावतीमधल्या सायन्स कोर मैदानात या सभेचं आयोजन करण्यात आलंय। राहुल गांधी हे बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथील भारत जोडो मैदानावर सकाळी 11 वाजता जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। तर दिनेश भूप यांच्यासाठी बच्चू कडू रॅली सुद्धा काढणार आहेत। तर आज महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना सगळ्यांचं लक्ष अमरावतीकडे लागलेलं आहे, कारण अमरावतीमध्ये आज सभांचा धडाका आहे। एकीकडे अमित शहा अमरावतीमध्ये नवनीत राणांसाठी सभा घेणार आहेत, तर राहुल गांधींची सुद्धा अमरावतीमध्ये बळवंत वानखेडेंसाठी सभा आयोजित करण्यात आली आहे। तर दिनेश भूप यांच्यासाठी सुद्धा बच्चू कडू मैदानात उतरणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सभा घेणार आहेत। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलंय। तर मंगळवारी दुपारपासून बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांसह मैदानावर ठाण मांडून होते। मैदानावरून राजकीय वाद उफाळल्यानं मैदानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात देखील करण्यात आला होता। आणि याविषयी आपण थेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत। थेट संजयकडे जाणार आहोत। संजय, सकाळी 11 वाजता अमित शहांची अमरावतीमध्ये नवनीत राणांसाठी सभा आहे, तर वानखेडेंसाठी राहुल गांधी अमरावतीमध्ये आहेत आणि तिकडे बच्चू कडू सुद्धा मैदानात उतरलेले आहेत। त्यामुळे मैदानावरून एक तर राजकीय वाद सुद्धा उफाळला होता। अनेक घडामोडी आज अमरावतीत पाहायला मिळत आहेत। मनाली निश्चितच अमरावतीमध्ये आज खरं तर 3 महत्त्वाचे पॉलिटिकल जे राजकीय नेते आहेत ते अमरावतीमध्ये पहिल्यांदा दाखल होणार आहेत। अमरावतीच्या या सायन्स कोर मैदानात खरं तर मोठ्या प्रमाणात बच्चू कडू आणि राणा यांच्यामध्ये पॉलिटिकल वार रंगलेलं होतं, मात्र आता ते तुर्तास तरी ते शांत झालेलं आहे। बच्चू कडू 2 पावलं मागे आलेले आहे। अमरावतीच्या या सायन्स कोर मैदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी जी आहे झालेली आहे। आपल्याला मी माझ्या मागे दाखवू शकतो। हा विशाल का असा हा पेंडॉल आहे। पेंडॉलमध्येच अमित शहा यांची सभा आहे आणि सभेवर खुर्च्या लागलेल्या आहे। त्यानंतर अमरावतीला आपण खाली पाहू शकतो की खाली देखील विशाल का असा पेंडॉल उभारण्यात आलेला आहे। जवळपास 600 बाय 300 स्क्वेअर फुटाचा हा पेंडॉल आहे आणि या पेंडॉलमध्ये कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। स्टिरिओ सिस्टीम मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे आणि अमित शहा यांची सभा जी आहे ती निर्धारित वेळेनुसार 2 वाजताची वेळ या ठिकाणी सभेची देण्यात आलेली आहे। 2 वाजता ही सभा होणार आहे आणि यासोबतच आज अमरावतीत बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी राहुल गांधी यांची दुपारी 1 वाजता सभा होणार आहे। आणि ज्या या सायन्स कोरच्या मैदानावर बच्चू कडू आणि राणा यांचा वाद रंगलेला होता, त्या बच्चू कडू यांचे जे उमेदवार आहे प्रहारचे दिनेश भूप यांची जी रॅली आहे ती आता जिल्हा स्टेडियमवरून निघणार आहे। सुरुवातीला त्यांच्यासाठी हे ग्राउंड जे आहे ते राखीव करण्यात आलं होतं। या ग्राउंडचे त्यांनी पैसे पण भरले होते, मात्र अमित शहा यांच्यासाठी हे मैदान जे आहे ऐनवेळी बच्चू कडू यांची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळं बच्चू कडू यांच्या उमेदवाराची प्रचार रॅलीसुद्धा 11 वाजता जिल्हा स्टेडियमवरून निघणार आहे। संपूर्ण शहरभर ती रॅली फिरणार आहे आणि त्यानंतर त्या रॅलीचं समापन होणार आहे। एकूणच जर बघितलं तर अमरावतीमध्ये आज अमित शहा यांची नवनीत राणा यांच्यासाठी, राहुल गांधी यांची महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे यांच्यासाठी, तर बच्चू कडू यांची जे उमेदवार त्याचे दिनेश भूप यांच्यासाठी प्रचार यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे। निश्चितच आजचा दिवस हा अमरावतीकरांसाठी निश्चितच महत्त्वाचा दिवस आहे। 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान जे आहे ते मतदान पार पडले जाणार आहे। अगदी बरोबर आहे। त्यामुळे आजच्या सगळ्या या सभांकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास संजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।